जर उद्या तुम्हाला तुमच्या आईशी दुसऱ्या भाषेत बोलावं लागलं तर कसं वाटेल? होय मित्रांनो, ज्या भाषेत आपण आई म्हणायला शिकलो, ज्या भाषेत आपल्या भावना फुलतात, ज्या भाषेत आपलं मन खरं बोलतं, तीच आपली मराठी. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे वर्षा ज्ञानदीप चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण मराठी मातृभाषा गौरव दिनानिमित्त खास भाषण ऐकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा प्रत्येक शब्द आपल्या मराठीसाठी आहे. मराठी भाषा गौरव दिन भाषणाला सुरुवात करूया. नमस्कार मान्यवर उपस्थित गुरुजन, आदरणीय पाहुणे आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा दिवस जणू सुवर्णाक्षरांनी लिहावा असा आहे. जसा पहाटेचा पहिला किरण अंधार दूर करतो, जशी आईची माया मनाला ऊब देते, जसा गंध फुलाला ओळख देतो, तशीच आपली मराठी भाषा आपल्या जीवनाला अर्थ देते. आपल्या श्वासात मिसळलेली, आपल्या हृदयात वसलेली, आपल्या संस्कारांची ओंजळ बनलेली ही मराठी. आज आपण तिचा गौरव साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी मातृभाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस महान साहित्यिक वि.वा. शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांच्या प्रतिभावान लेखणीतून मराठी भाषेला नवे सामर्थ्य, नवे सौंदर्य आणि नवा विचार मिळाला. त्यांच्या कवितांनी स्वातंत्र्य, मानवता आणि स्वाभिमान यांचा जाज्वल्य संदेश दिला. विद्यार्थी मित्रांनो, मातृभाषा म्हणजे केवळ संवादाचे साधन नाही, ती आपल्या आयुष्याचा पाया असते. आपण पहिले शब्द ज्या भाषेत उच्चारतो, ज्या भाषेत आई आपल्याला अंगाई गाते, ज्या भाषेत आजी गोष्टी सांगते, तीच आपली खरी ओळख घडवणारी भाषा असते. मराठी ही आपल्या भावना व्यक्त करण्याची सर्वात सहज आणि नैसर्गिक भाषा आहे. राग, प्रेम, आनंद, दुःख या सगळ्या भावना मराठीतूनच अधिक जिवंत वाटतात. मराठी भाषेचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. संत तुकारामांनी आपल्या अभंगांतून समाजाला भक्ती आणि नैतिकतेचा संदेश दिला. संत नामदेव एकनाथ यांनीही आपल्या ओव्यांतून लोकांना सदाचार शिकवला. या संतांच्या कार्यामुळे मराठी भाषा केवळ साहित्यिक नव्हे, तर आध्यात्मिक दृष्ट्याही समृद्ध झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापताना मराठी भाषेला मानाचे स्थान दिले. राज्यकारभारात मराठीचा वापर करून त्यांनी आपल्या भाषेचा सन्मान राखला. त्यामुळे मराठी भाषा केवळ घरापुरती मर्यादित राहिली नाही, तर राज्यकारभाराची भाषा बनली. मित्रमैत्रिणींनो, मराठी साहित्याची परंपरा अतिशय वैभवशाली आहे. कविता, कथा, कादंबऱ्या, नाटकं, आत्मचरित्रे या सर्व साहित्य प्रकारात मराठीने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. पु ल देशपांडे यांच्या विनोदी लेखनाने आपल्याला हसवले, तर शिवाजी सावंत यांच्या कादंबऱ्यांनी इतिहास जिवंत केला. अनेक लेखक, कवी, नाटककार यांनी आपल्या प्रतिभेने मराठी भाषेला समृद्ध केले आहे. आजच्या आधुनिक युगात इंग्रजी आणि इतर जागतिक भाषांचे महत्त्व वाढले आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय यासाठी इतर भाषा आवश्यक आहे, परंतु त्यामुळे आपण आपल्या मातृभाषेचा विसर पडू नये. इतर भाषा शिकणे ही चांगली गोष्ट आहे, पण आपल्या मराठीचा अभिमान बाळगणे ही त्याहून मोठी गोष्ट आहे. आपण घरात मराठीत बोलले पाहिजे, शाळेत मराठीचा आदर केला पाहिजे, मराठी पुस्तके वाचली पाहिजेत. मोबाईल आणि सोशल मीडियावरही मराठीचा वापर वाढवला पाहिजे. भाषा जिवंत राहते ती वापरामुळे. जर आपणच मराठी बोललो नाही तर तिचा विकास कसा होणार? विद्यार्थ्यांनो, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. तुम्हीच भविष्यातील लेखक, वैज्ञानिक, शिक्षक, अधिकारी होणार आहात. तुमच्या कार्यातून मराठीला जागतिक स्तरावर पोहोचवण्याची ताकद तुमच्यात आहे. मराठी भाषेतूनही मोठे मोठे संशोधन, लेखन आणि निर्मिती होऊ शकते. फक्त आत्मविश्वास आणि जिद्द हवी. मराठी भाषेची गोडी, तिचा लयबद्धपणा, तिची साधी पण प्रभावी शब्दरचना हे सर्व तिचे वैशिष्ट्य आहे. असेल माझं हरी तर देईल खाटल्यावरी सारखी म्हण असो, किंवा जय जय महाराष्ट्र माझा सारखा अभिमानाचा घोष, मराठी प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडते. विद्यार्थ्यांनो, भाषा टिकवण्यासाठी केवळ एक दिवस साजरा करून चालणार नाही, रोजच्या जीवनात मराठीचा सन्मान राखला पाहिजे. मराठी मातृभाषा गौरव दिन हा केवळ उत्सव नसून एक आठवण आहे.
आपल्या मुळांची, आपल्या संस्कृतीची आणि आपल्या अस्मितेची. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा ही केवळ बोलण्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या लोकजीवनात खोलवर रुजलेली आहे. आपल्या सण उत्सवांमध्ये, लग्न समारंभात, भारुड कीर्तनात, पोवाड्यात आणि लोकगीतांमध्ये मराठीचा गोड स्वर घुमत असतो. गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी यांसारख्या सणांमध्ये आपण म्हणणाऱ्या शुभेच्छा, आरत्या आणि पारंपरिक वाक्ये ही आपल्या संस्कृतीची ओळख जपतात. भाषा आणि संस्कृती यांचे नाते अतूट असते, म्हणून मराठी जपणे म्हणजे आपली संस्कृती जपणे होय. आजच्या डिजिटल युगात मराठी भाषेनेही मोठी झेप घेतली आहे. मराठी संकेतस्थळे, ब्लॉग, युट्यूब चॅनेल्स, सोशल मीडिया यांमधून मराठीचा वापर वाढत आहे. अनेक विद्यार्थी मराठीतून लेखन करत आहेत, कविता सादर करत आहेत, शैक्षणिक व्हिडिओ तयार करत आहेत. त्यामुळे मराठी भाषा आधुनिकतेसोबत पुढे चालत आहे. आपणही तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून मराठी अधिक प्रभावीपणे जगभर पोहोचू शकतो. विद्यार्थ्यांनो, भाषा शिकणे म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकातील धडे वाचणे नव्हे. चांगली पुस्तके वाचा, वृत्तपत्रे वाचा, नवीन शब्द शिका, शुद्ध लेखनाकडे लक्ष द्या, मराठीत सुंदर आणि प्रभावी बोलण्याचा सराव करा. वक्तृत्व, लेखन, कविता, वाचन यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. जितका वापर जास्त, तितकी भाषा अधिक समृद्ध होते. शेवटी एवढंच सांगू इच्छिते की मराठी ही आपल्या हृदयातील स्पंदन आहे. ती आपल्याला जोडणारी, आपल्याला घडवणारी आणि आपल्याला उंच भरारी देणारी शक्ती आहे. चला आपण सर्वजण मनापासून ठरवूया की मराठीचा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता आयुष्यभर तिची सेवा करू. कारण भाषा वाचली तर संस्कृती वाचेल, संस्कृती वाचली तर आपली ओळख वाचेल. आपल्या मराठी भाषेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिची अभिव्यक्तीची ताकद. मराठीतला प्रत्येक शब्द भावना व्यक्त करतो. आई हा शब्द उच्चारताच जशी माया डोळ्यात दाटते, तसाच मातृभूमी हा शब्द उच्चारताच छाती अभिमानाने भरून येते. मराठीतील म्हणी, वाक्प्रचार आणि लोकोक्ती आपल्या जीवनाला दिशा देतात. जशी करणी तशी भरणी, थेंबे थेंबे तळे साचे यांसारख्या म्हणी आपल्याला आयुष्याचे मौल्यवान धडे देतात. मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीनेही भाषेला मोठे योगदान दिले आहे. मराठी नाटकांनी समाजातील प्रश्न मांडले, लोकांना विचार करायला भाग पाडले. मराठी चित्रपटांनी साधेपणा, वास्तवता आणि संस्कार यांचा सुंदर मिलाप घडवला. अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयातून मराठी भाषेला अधिक लोकप्रिय केले. यामुळे मराठी भाषा केवळ पुस्तकी राहिली नाही, तर ती जनमानसात जिवंत राहिली. आपल्या ग्रामीण भागात अजूनही लोककला, भारुड, कीर्तन, तमाशा, पोवाडा यांमधून मराठीची परंपरा पुढे चालू आहे. गावागावांतल्या कथाकथनांतून, जत्रांमधून आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतून मराठीचा वारसा जपला जातो. ही परंपरा टिकवणे ही देखील आपली जबाबदारी आहे. कारण भाषा टिकते ती लोकांच्या जिव्हाळ्यामुळे. चला तर मग आज आपण सर्वजण मनोमन असा निर्धार करूया की मराठी भाषा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग राहील. आपण तिच्यावर प्रेम करू, तिचा सन्मान करू आणि तिचा प्रसार करू. आपल्या प्रत्येक यशात, प्रत्येक स्वप्नात आणि प्रत्येक कृतीत मराठीचा सुगंध दरवळत राहू दे. कारण माझी मराठी, माझी ओळख, माझा अभिमान आणि माझा श्वास. चला तर मग आज आपण सर्वजण एक निर्धार करूया. आपण मराठी भाषेचा आदर करूया, मराठीतून विचार करूया, मराठीतूनच स्वप्ने पाहूया आणि मराठीचा झेंडा उंच फडकवूया. माझी मराठी, माझा अभिमान, तिच्यामुळेच माझी ओळख महान. याच शब्दात मी माझे भाषण संपविते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, मराठी ही फक्त भाषा नाही, ती आपली ओळख आहे, आपला स्वाभिमान आहे आणि आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. आजचा हा मराठी मातृभाषा गौरव दिन आपण इथे साजरा केला, पण मराठीचा सन्मान मात्र रोजच्या आयुष्यात केला पाहिजे. घरात, शाळेत, समाजात अभिमानाने मराठी बोला. जर तुम्हाला हे भाषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आपण सगळे मिळून एकच नारा देऊया आणि कमेंट मध्ये लिहूया, माझी मराठी, माझा अभिमान. कारण कमेंटमुळे लिहिल्यामुळे मराठी भाषिक किती आहेत हे आपल्याला समजेल. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.